हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 20 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू। जेव्हा नंदिनीच्या गाडीचा पाठलाग करत असतो, इकडे काव्या पूर्णपणे निशब्द होऊन बसलेली असते। तेवढ्यात काव्याची आजी तिथे येते आणि बोलते, उठ बाळा उठ, शारदा एक मुहूर्त तर टळून गेला, आता दुसरा टळायला नको, जा तिला तयार करून आण। आरू आणि शारदा काव्याला तयार करायला घेऊन जातात। इकडे यशवंत बोलतो, दौलत जा मुलाकडे त्यांशी बोलून घे जा। इकडे दीपक गाडी थांबवतो, तेव्हा नंदिनी बोलते, प्लीज मला सोडा, जेव्हा जेव्हा आवाज येत असते। ते दोघं नंदिनीला सोडतात, नंदिनीला बाहेर काढतात गाडीतून। नंदिनी ओरडत असते, वाचवा वाचवा। तेव्हा दीपक बोलतो, नंदिनी ओरड ओरड, हे जंगल आहे, इथे तुला कोणीच वाचवायला येणार नाही। नंदिनी हात जोडते, दीपक प्लीज सोड मला, माझं लग्न आहे रे आज। तेव्हा तो बोलतो, हो माहिती आहे ना मला। तेव्हा तो बोलतो, माहिती आहे ना मला, तुझं लग्न आहे पण माझ्याशी। आज तू या दीपकची नंदिनी होणार आहेस कायमची। इकडे पार्थ बोलत असतो, काव्याशी लग्न करू असं म्हणताय तुम्ही, कसं शक्य आहे ते? पार्थ बोलतो, आई बाबा मी नंदिनीशिवाय कुठल्याच मुलीचा विचार करू शकत नाही, कारण की तो व्हिडिओ आलाय त्याच्यावर माझा विश्वास नाहीये। नंदिनीला जायचं असतं तर याआधीच निघून गेल्या असत्या त्या। नंदिनी खूप शांत आणि सॉर्टेड मुलगी आहे, त्यामुळे लग्न मंडपातून त्या स्वतः निघून गेल्या यावर माझा विश्वासच नाहीये। तुम्ही म्हणताय वेळ जातोय, नंदिनीच्या बहिणीशी लग्न कर। वेळ जातोय तर जाऊ दे, आय डोंट केअर, पण मी नंदिनीशिवाय कुणाशी लग्न करणार नाही। ज्यांना कोणाला वाटत असतंय ना वेळ जातोय, त्या त्यांनी घरी जावं निघून। नंदिनीच्या आणि माझ्या लग्नाला इथे एकही माणूस नसला ना तरी मला काहीही फरक नाहीये। बाय द वे, कोणाकोणाला वाटतंय की उशीर होतोय? तेव्हा विक्रम आणि मानिनी हात वरती करतात। तेव्हा पार्थ बोलतो, आई बाबा तुम्ही नाही आहात असे। तेव्हा मानिनी बोलते, आम्ही असे नव्हतो, पण पार्थ बाहेर काय काय घडलंय तुला माहितीये? तेव्हा विक्रम बोलतो, बाहेर काय काय घडलं काय काय नाही तुला माहिती नाहीये पार्थ। नंदिनीची आई आणि यांना तोंडाला काळं फासायला आले होत्या गावातल्या बायका। पार्थ ओरडतो, कुठल्या काळात जगतायत ह्या बायका बाबा? अहो 2025 चालू आहे बाबा, तुम्ही यांच्या ट्रॅपमध्ये पडू नका, मी तुम्हाला सांगतोय। आणि पार्थ दौलतकडे जातो आणि बोलतो, मामा तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, सांगून ठेवतोय मी, आत्ता फोन करतो, मुंबईवरून पोलिसांचा ताफा येईल, माझ्या मित्रांची गँग येईल, हे आता तुम्हाला अडवायला लोक आहे ना त्याच्यापेक्षा जास्त संख्या असेल। पार्थ फोन घेतो आणि बोलतो, पुढच्या 5 तासामध्ये मुंबईला सेफ पोचलेला असो। तेव्हा दौलत बोलतो, आणि मग पुढच्या 5 तासात बातमी येईल आमचं घर जाळण्याची। तेव्हा पार्थ निशब्द होतो। तेव्हा दौलत बोलतो, माझ्या बायका पोरांना त्रास दिल्याची, आमचं अन्न पाणी बंद केल्याची, गावाच्या प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर जाऊन नाक घासण्याची, सगळ्यांसमोर थोबाडीत मारून घेतण्याची, यानेही भागलं नाही म्हणून माझ्या मिनूने विहिरीत उडी मारून जीव देण्याची। पुढच्या 5 तासात 5 दिवसात वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुझ्या आईला एकदा मारलं, पण असे हजारो दगड आम्हाला रोज मारले जातील आणि कुणीही काही करू शकत नाही, याचं या गावची सिस्टीमच अशी आहे। तेव्हा मानिनी पार्थ जवळ जाते आणि बोलते, पार्थ मला माहिती आहे तुझा विश्वास नाहीये, पण एकदा विचार करून बघ, आपण जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हाच सावित्रीमाई म्हणाल्या होत्या, सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे। तेव्हा पार्थला सावित्रीमाई जे बोलतात ते शब्द आठवतात। तेव्हा मानिनी बोलते, आणि ते खरं असेल तर? तू काव्याला हो म्हणालास तर ही सोयरीक जुळणार आहे पार्थ? मला मान्य आहे, आम्ही तुझं आणि नंदिनीचं लग्न लावायला निघालो होतो, पण आपल्याला काय माहित वरच्याच्या मनात तुझी आणि काव्याचीच गाठ बांधलेली असेल। पार्थ बोलतो, आई दुसरा पर्याय? तेव्हा विक्रम बोलतो, दुसरा कुठलाही पर्याय नाहीये पार्थ, परिस्थिती आता फारच बिघडली आहे, बाहेर प्रचंड लोक चिडलेत, हा प्रस्ताव नंदिनीच्या बाबांनीच आपल्या समोर ठेवलाय आणि मी होकार देऊन आलोय त्यांना तुझ्या वतीने। तेव्हा पार्थ अडखळत बोलतो, तुम्ही होकार दिलाच आहे तर विषयच संपला, मग हे डिस्कशन कशासाठी करतोय? तेव्हा मानिनी बोलते, हे बघ बाळा, आमच्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नव्हता। तेव्हा पार्थ बोलतो, माझं ठीक आहे, पण काव्याशी पण बोला, तिची काही स्वप्न असतील, तिचं काही प्लॅनिंग असेल, तिच्या मनात कोणी आहे की नाही हे विचारा। असं कसं कोणाच्याही समोर उभं राहून लग्न करायचं? आणि मी खरंच सांगतोय, नंदिनीशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही, हे कसं मी समजवू स्वतःला? तेव्हा मानिनी डोळे पुसते आणि बोलते, मी सांगते कसं समजवायचं ते, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझं प्रेम आहे नंदिनीवर? तेव्हा पार्थ बोलतो, आई हा काय प्रश्न आहे? तेव्हा मानिनी बोलते, प्रश्न टाळू नकोस, उत्तर दे, तुझं प्रेम आहे नंदिनीवर? तेव्हा पार्थला जेव्हा जेव्हा नंदिनी भेटते पाठीमागे तेव्हा ते सगळं आठवतं। तेव्हा पार्थ बोलतो, मला नंदिनी आवडते। तेव्हा मानिनी बोलते, प्रेम आहे का तिच्यावर? तेव्हा पार्थ बोलतो, आई लग्नानंतर होईल प्रेम। तेव्हा मानिनी बोलते, तेच तर बोलते मी, लग्नानंतर होईल प्रेम काव्यावर। तेव्हा मानिनी रडते आणि बोलते, हेच सांगण्याचा प्रयत्न करते मी पार्थ, नंदिनीचं स्थळ घेऊन सुद्धा आम्ही दोघं तुझ्याकडे आलो होतो। व मानिनी आणि विक्रम पार्थकडे कसं नंदिनीचं स्थळ घेऊन जातात ते पार्थला आठवत असतं।
तेव्हा मानिनी बोलते आणि आता काव्याचं स्थळ घेऊन सुद्धा आम्ही दोघंच तुझ्याकडे आलोय. फरक फक्त इतकाच आहे, नंदिनीशी लग्न होण्याआधी तुला थोडासा वेळ मिळाला तिला जाणून घ्यायला. काव्याच्या बाबतीत तसं नाही होत आहे. तेव्हा मानिनी पार्थच्या गालांना हात लावते आणि बोलते एवढाच फरक आहे फक्त राजा. तेव्हा पार्थ बोलतो आई नंदिनी परत आल्या तर. तेव्हा मानिनी बोलते तर तेव्हा उशीर झालेला असेल. तेव्हा विक्रम बोलतो आणि आता आणखी उशीर होण्याआधी तुझा होकार बाहेरच्या सगळ्या लोकांना कळवायचा आहे पार्थ. तेव्हा विक्रम पार्थचा हात हातात घेतो आणि बोलतो पार्थ आजपर्यंत मी कधीही कोणाला दुखवलेलं नाहीये, कुणाचंही माझ्यामुळे नुकसान होऊ दिलेलं नाहीये, कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाहीये मी. म्हणून जर मी गेलो तर उद्या मरताना मला ही खंत मनात ठेवून मरायचं नाहीये. तर माझ्यामुळे नाही तर माझ्या मुलामुळे एक घर मोडलं, अख्खं गावच्या गाव उद्ध्वस्त झालं, कितीतरी मुली लग्नाच्या बिना झुरून झुरून मेल्या, कितीतरी आईबापांचे आपल्याला हाय लागले. माझ्या मुलाला मी लग्नासाठी कन्व्हिन्स करू शकलो नाही म्हणजे एका अर्थाने मी या सगळ्याला मी जबाबदार आहे. ही भावना मनात ठेवून मला मरायचं नाहीये पार्थ. त्या संस्काराचा माझ्या नात्याचा अपमान मला करायचा नाहीये पार्थ. व विक्रम हात जोडतो आणि बोलतो प्लीज प्लीज एवढी शेवटची इच्छा आहे पार्थ, होकार कळव. आणि विक्रम खाली बसतो. मानिनी आणि पार्थ विक्रमला वरती हात धरून उचलतात. तेव्हा विक्रम बोलतो प्लीज प्लीज पार्थ. तेव्हा पार्थ रडत रडत बाबांच्या गळ्यात पडतो. इकडे जीवा नंदिनी त्यांची गाडी कुठे गेली शोधत असतो. जीवा बोलतो यार कुठे घेऊन गेले असतील नंदिनीला, कुठेच दिसत नाही नंदिनी, तिला काही झालं तर दादाला काय उत्तर देईल मी. तेव्हा जीवाला त्यांची गाडी दिसते. जीवा गाडीतनं उतरतो आणि जोरजोरात नंदिनी आवाज देतो. इकडे पार्थ लग्नासाठी तयार होऊन मंडपात येतो. तेव्हा धनंजय आणि शारदा पार्थ समोर आपले दोघं हात जोडतात आणि धनंजय आणि शारदा काव्याला घ्यायला जातात. पार्थला नंदिनी आणि त्याची भेट आठवत असते. तेव्हा पार्थला हेही आठवतो की तो नंदिनीला वचन देतो माझा हात कायम तुमच्या हातात असेल, बाकी लग्नानंतर काय होईलच प्रेम. तेव्हा पार्थ इथे मंडपात उभा राहून मनात बोलतो काय परिस्थिती आहे, यावरून काव्याने होकार दिला असेल अंदाज लावू शकतो, पण तरीही मला एकदा काव्याशी बोलावं लागेल. परिस्थिती खूप चिघळली आहे पण काव्याशी न बोलता लग्न करणं म्हणजे मला नाही पटत आहे. कधी बोलू काव्याशी, हे लोक बोलायला तर देतील का. इकडे दीपक नंदिनीला जंगलात ओढून घेऊन येतो. नंदिनी वाचवा वाचवा ओरडत असते. तेव्हा नंदिनी बोलते हे कुठे आणलंस मला, प्लीज सोड जाऊ दे. तेव्हा दीपक बोलतो सांगितलं ना तुला तुझ्याशी लग्न करायला आणि आत्ताच तर हात धरलाय, इतक्यात लगस कसं सोडू. तेव्हा नंदिनी ओरडते सोड, तुला वेड बीड लागले का, तुझ्याशी लग्न करणार नाहीये मी. तेव्हा तो बोलतो मी करायला लावेल नंदिनी. जीवा नंदिनीला शोधत शोधत पळत असतो. तिकडे मंडपात वसू येते. तेव्हा मंजू तिच्या जवळ येते आणि बोलते ताई रम्या सापडली का. तेव्हा वसू बोलते अगं नाही ना, कुठे निघून गेली कुणास ठाऊक, फोनही बंद येतोय. तेव्हा वसू बोलते पण इथे काय चाललंय सगळं. तेव्हा मंजू बोलते अगं दुसरी कुठली मुलगी भेटली नाही म्हणून हे लोक काव्याचं पार्थशी लग्न लावून देत आहेत. तेव्हा इकडे नंदिनी दीपकला बोलत असते तू माझ्यावर कुठलीही बळजबरी करू शकत नाही कळलं, हात सोड माझा. तेव्हा तो बोलतो बळजबरी करावी लागेल नंदिनी आणि काय आहे ना हळूहळू तुलाही ते आवडायला लागेल. नंदिनी ओरडत असते कुणी आहे का, प्लीज प्लीज मला वाचवा. तेव्हा इकडे जीवा नंदिनी म्हणून आवाज देतो. जीवाला नंदिनीचा आवाज येतो वाचवा असं. तेव्हा जीवा नंदिनीच्या वाचवा या आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे बघतो आणि तिथेच एपिसोड संपतो.